हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जानुबाई सिटी फेज 1 घेऊन येत आहे सुमारे 7 एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प। हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। फलटण पासून 4 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट। जानुबाई सिटी फेज 1। आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड, गुंडगे तालीमच्या शेजारी। संपर्क क्रमांक अमोल सस्ते 87 93 29 91 49 आणि मंगेश खंदारे 70 38 55 72 18। आप्पा तर मला बोलून दे भगवत मंडळी, बराच असा उशीर झालेला आहे। संजीव राजांनी तर सर्व इतिहास तुमच्या समोर डोळ्यासमोर ठेवलेला आहे की किती खोटारडेपणा ह्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आला। आमदार साहेबांनी त्यांच्या परीने काय घडलं गेल्या 20-25 वर्षात माझ्या कारकिर्दीत हेही सांगितलेलं आहे। असं आहे, साखरवाडी कारखान्याचं जवळजवळ 4था सीझन आता सुरू व्हायची वेळ आलेली। साखरवाडी कारखान्याला गतवैभव प्राप्त होण्याची वेळ आलेली आहे। आणि साखरवाडी कारखाना हा साखरवाडीसाठी नाही आहे, संबंध तालुक्यासाठी कारखाना आहे। साखरवाडी हे स्थळ आहे आणि ह्याचा जास्त फायदा साखरवाडीला मिळतो आणि साखरवाडी गाव मोठं होत जातं। ह्याच्याहून साखरवाडीला आपली जबाबदारी जर कळत नसेल की आपल्यावर संबंध तालुक्याच्या बागायतदारांचं भविष्य अवलंबून आहे आणि त्यासाठी इतकं सगळं करून माझ्यासमोर एक नेहमी प्रश्न पडतो की साखरवाडी या परिसरात होळ असेल, मुरुम असेल, अजून कुठल्या 2-3 रावड्या असतील, अजून काय असेल, या उत्तर पश्चिम भागातल्या आपण कारखान्याच्या क्षेत्रात, बागायत क्षेत्रात आम्ही कुठं कमी पडलो एवढं मला कोणीतरी उठून सांगा ना। कोणीतरी उठून सांगा की रामराजे तुमच्याकडनं एवढं राहिलं आहे। बरं, माझ्याकडनं राहिलं असेल, कोणाचं नुकसान तर केलं नाही। एक माणूस मला दाखवा की त्याने राजकीय सत्ता एवढी वर्ष, 15 वर्ष मी मिनिस्टर होतो, हे 4 वर्ष खासदार झाले तर त्याने किती घरं बर्बाद केली याची तुम्हाला यादी मी आज न उद्या देणार। या माणसाने 5 वर्षात घरं बर्बाद केली आणि दुसऱ्यांनी ती चुका केल्या, त्यामुळे तुमचे संसार बर्बाद व्हायची वेळ आली। ह्या बर्बादीतनं मी तुम्हाला वाचवलं। मग मीच तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि स्पष्ट विचारतो की मी एवढं काम करून तुम्हाला बोलायचे मला अधिकार आहेत का नाही ते एवढं सांगा फक्त। आणि मग तुम्ही राजकारणात का कमी पडतो? तुम्ही मतदानात हे डोळ्यासमोर का ठेवत नाही? मग तुम्हाला तुमचे गटतट आठवतात, मग तुम्हाला हा या आठवेल, तो आठवेल, कोण पैसे घेईल। मी मागे पुढे बोलणारा माणूस नाही। या तालुक्यात किती पैसे वाटले गेले, कसे वाटले गेले, कसे पैसे फेकून दिले गेले, दरवाजावर टकटक करून 500-500 रुपये वाटले। लोकांना माहिती नाही कोणासाठी पैसे आलेत, कशासाठी आलेत। आणि एवढं केल्यानंतर खरा प्रश्न तुमच्यासमोर या इलेक्शनमध्ये हा कोण जो आहे, त्याचं नाव काय मलाही माहीत नाही, कांबळे का काहीतरी आहे, तर बोलतोय पिटवा, हॅलो। त्यामुळे विषय असं तयार राहतो की एवढं करून आपल्याला काय मिळालं? ठीक आहे, मला तुम्ही 3 वेळा संधी दिली, संधीचं सोनं केलं। 96 साली मी मंत्रालयातनं, मी नाव घेणार नाही, त्यांना फोन करून सांगितलं 96 सालची या साखरवाडीची पिण्याची पाण्याची व्यवस्था कोणाला आठवते का बघ, आठवते का बघ? पहिलं तुमचं पिण्याचं पाणी RR पाटलाला आणून आपण त्याचं भूमिपूजन घेतलं। कुठं कमी पडलो मी मला सांगा। ग्रामपंचायतीला तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे करू नका। ज्या माणसाच्या नादाला तुमचे हे 9 जण लागलेत, या माणसाच्या हातनं स्वतःच्या स्वार्थापलीकडे काही झालेलं नाही। कमीच आली नसती तर याला स्क्रॅप मिळालं असतं। मला नावच घ्यायचं नाही हे खरं। मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही नावं घेऊन त्यांना मोठं करता। काय बोलायचं तुम्हाला? आता काय मी कुठल्या तोंडाने सांगू की तुम्ही हे करा, करू नका? मी तर करून दाखवलंय। जे शब्द तुम्हाला बाजार समितीच्या तुमच्या बाजार ग्राउंडवर मी 96 साली दिले,
त्यातला ह्या परिसरातला फार थोडे प्रश्न तुमच्याकडे राहिलेले आहेत. तुमचं सगळं भविष्य ह्या 30 वर्षात घडलेलं आहे आणि तुमच्या पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला हे भविष्य ठेवायचं आहे का नुसतं आपल्याकडे येऊन आपलंच मटण खाऊन आपलेच संसार बरबाद करून त्याच्या मागे जायचं आहे. अजून त्या खासदाराने दुसऱ्याच्या कारखान्याबद्दल बोलावा कशा? दारू साहेबाला फोन करायचे, साहेब अजून मंत्र्याचं नाव मी घेणार नाही, कारखाना बंद करू, अमुक करू, तमुक करू, तुमच्या कामगारांनी आम्हाला मतदान करायला पाहिजे. अहो किती ब्लॅकमेल! तुम्ही काय केलं हे स्पष्ट सांगा. दुसरं काही या माणसाने केलेलं नाही. जे मी केलं आहे त्याच्यात जे अर्धवट राहिलेलं होतं ते ह्याच्या काळात पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न झाला आणि राजकीय हेतूने झाला. ज्यांनी हे निरादेवर धरण कमी पैसे दिल्यामुळे आडलं त्याच लोकांनी ह्या धरणाची टेंडर काढली. इथपर्यंत ठीक आहे, मला बोलायचं नाही कारण माझे अजून काही काम अडकतात म्हणून मी काही जास्त या राज्य पातळीवरच्या कुठल्या नेतृत्वाबद्दल बोलणार नाही. अरे माझी तुम्हाला विनंती आहे की माझं काम पटलं नसेल, तुम्ही मला नाही म्हणला, आणि प्रश्न माझा कुठे आहे? मी माझ्यासाठी मतं मागायचं 2009लाच सोडून दिलेलं. मी मतं मागतोय, दीपकरावांच्यासाठी मागेन, अजून कोणासाठी तरी मागेन, संजीवराजेंसाठी मागेन. हे कशासाठी मागतो? तुमची जर राजकीय ताकद देण्याची इच्छाच नसेल तर मग खंडाळ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये माझ्याकडे आला का? एवढं उत्तर तर कोण देईल? कशासाठी मी बोलवलं होतं तुम्हाला? तुम्ही या तिकडं, नावं सगळी मला डोळ्यासमोर दिसतात. उलट मी तेव्हाही नाही नाही म्हणत होतो. 17, 18, 19 वर्ष प्रल्हाद पाटलांनी तुमच्या आयुष्याची शिमगा करून टाकला होता. तर कामगारांच्याकडे पैसे नाहीत, इथे इलेक्ट्रिसिटी पैसे नव्हते कामगारांना, तर ते कसे मिळालेत मला माहिती आहे. माझ्याकडनं तुम्हाला 6-6 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालं आहे म्हणून तुम्हाला कामगार कॉलनीत पैसे मिळाले. अजून किती सांगू? अहो या गेटवर गाडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला ताकद द्या, तर आम्ही गेटवर येऊन बसलेलो. इथं संघर्षाची वेळ आली या परिसरात तेव्हा कोणी दुसरं आलेलं नाही, नेतृत्व आलेलं नाही. फक्त रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे 2 भाऊ कायमस्वरूपी तुमच्या मागे उभे आहेत. मग आम्ही राजकारणात कमी पडतो कुठं? कशातच आम्ही कमी पडत नसलो तर मतदानाचं का तुम्ही कमी पडतो? मला कारण कळून द्या. कारण तुम्हाला देता येणार नाही. कारण मला जे कळतं की भूल तापाला तुम्ही बळी पडता. एकमेकातले जे संघर्ष आहेत, मग ह्याचं झालं तर याचं वाढेल, त्याचं झालं तर त्याचं वाढेल. एक कुठंतरी यावेळेस थांबा. आपल्याला आपल्या भविष्यासाठी लढायचं आहे की नाही हा निर्णय आजच्या सभेत तुम्ही घ्या. विकासाला आज यादी शंकररावने वाचून दाखवलं. कुठे आम्ही कमी पडलो? सत्तेच्या बरोबर राहून गेले 25-30 वर्ष आपण एकासाठीच सत्तेबरोबर आज राहिलेलो आहोत की आपल्या तालुक्याचं भविष्य हे व्यवस्थित राहावं. अहो 1957 साली मी पहिले साखरवाडीत आलो होतो. किती बाळासाहेब तुमचाही जन्म नसेल. 1957 माझ्या बहिणीची स्कॉलरशिपची परीक्षा इथं होती. तेव्हापासून मी साखरवाडीचं वैभव, त्याच्यानंतर वैभव लयाला जाऊन स्मशान आणि स्मशानातनं बाहेर काढून आज 20,000 टन पर डे एवढा कारखाना उभा करायची शक्ती असलेली माणसं तुमच्यासमोर आणून ठेवलेली आहेत. त्यांना तुम्ही संरक्षण देणार आहात की नाही याचाही निर्णय तुम्हाला करायला लागणार आहे. उगाच काहीतरी उगाच काढायचं, माझं हे राहिलं आहे, माझं ते राहिलं आहे, माझं जुनं राहिलं आहे, माझं पुढचं राहिलं आहे. अरे पण ते होईल ना. ज्याला करायचं होतं त्यांनी त्यातलं एकही केलं नाही, त्यांनी केलं असतं. प्रल्हाद पाटलांनी याच्यातला कुठला प्रश्न सोडवला एवढं मला सांगा ना. ते आज मला म्हणतात की रामराजांनी फसवलं. मी तुमच्या दारात आलेलो नव्हतो पाटील. धनंजय पाटील माझ्या घरी ते कागदपत्र घेऊन आले होते की या कारखान्याचं संबंध बॅलन्स शीट त्यांनी मला आणून दिलं. मी बोलवलं होतं धनंजय पाटलाला. अजिबात काय करायचं आहे, मला श्रीराम कारखाना होता, माझ्या वाडवडिलांनी काढलेला कारखाना होता, तो मी वाढवत बसलोस. जबाबदारी मुक्त झाली असते, अजून काही करता आलं असतं. म्हणजे 7-8 महिने एक सुप्रीम कोर्टापर्यंत यांच्याशी लढत दिली.
त्यांनी काय केलं नाही आपली चेअरमनकी वाचवण्यासाठी, याला काही मर्यादा नाही. आणि आज हेच चाललेलं आहे. आणि आमदार साहेब तुम्ही लाख मोलाचं बोलला की हे कारखाना चालल्याचं काय न चालल्याचं त्यांना काही सुखदुःख नाही. आपलं पद गेलं. इथं तुमच्या बाजारात नाव्याच्या दुकानात बसून काय चालायचं ते मला सगळं माहिती आहे सुरेश दादा, तुम्ही तसं ओळखू नका, मला बरंच बारकावं असतं. त्यामुळे हे दुकानात तोंड दाखवायला जागा नव्हती, त्याला तुम्ही परत इथं आणून नेता करताय. साखरवाडीला माझी पूर्ण विनंती आहे की एक प्रल्हाद पाटील तरी धरा, नाही तर एक रामराजे तरी धरा. काय एकदाच धरा. परत परत तेच 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 बोलायला मलाही वेळ नाही. मी तुम्हाला मतं मागणार आहे, हे त्या काय त्याचं नाव कांबळे का काय त्याच्या विरुद्ध मतं मागत नाही. हे भारतीय जनता पार्टी विरुद्ध मतं मागत नाही. मी मोदी साहेबांच्यासाठी मतं मागत नाही किंवा त्यांच्या विरोधीही बोलत नाही. मी अमित शहाच्या विरोधीही बोलत नाही आणि मी त्यांच्या बाजूनेही बोलत नाही. आणि मी अपक्ष होतो तेव्हापासून या तालुक्यात पडायचा निर्णय आमचे चुलते संजीवभाऊंचे वडील शिवाजीराजांनी सांगितलं की कारखान्याचा आपला तालुक्याचा बोजावरा उडलेला आहे. गडबाजीचा संपन्न तालुका, एकेकाळी संपन्न तालुका. आपण त्या काळात बारामतीच्या पुढे होतो. आज बारामती केवळ विकासाच्या दृष्टीने विचार करणारे मतदार आले, शरद पवार साहेबांच्या मागे उभे राहिले, अजितदादांच्या पाठीमागे उभे राहिले, म्हणून बारामतीचा विकास झाला आहे. हे आपल्याला कसं विसरता येतं हे मला कळतं. आज सगळं जे दिसतंय हे पवार साहेबांना राजकीय ताकद बारामतीने दिली की नाही एवढं सांगा मला. पण तुमचं माझं काय बिघडलं आहे का? तुम्ही एक कधी थांबवणार आहात याचंच उत्तर मला पाहिजे. नसेल पाहिजे आपलं सुरवडीला जा. त्याच्याहून चांगला लवकरचं वाटोळं करायचं असेल तर जर उपळव्याला जा. पण जा कुठंतरी एकाच ठिकाणी कायम राहा. आज सत्ता आहे म्हणून इकडं, आज कारखाना आहे म्हणून इकडं, कारखाना मतदानाला तिकडं, ही चालूगिरी आता मी खपवून घेणार नाही. मी तुम्हाला आपलं स्पष्ट सांगतो, जे बरोबर आहेत ते बरोबर आहेत, म्हणजे नाहीत त्यांना खड्यासारखं वगळण्यात येईल हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. माझ्याच्याने ते होत नाही, माझ्या स्वभावात ते बसत नाही. कारण मी जे केले आयुष्यातल्या 30 वर्षाचा दिवस रात्र तुमच्यासाठी खपलेला माणूस आज आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी मतं मागण्यासाठी तुमच्यासमोर उभा नाही आहे. मला याचं दुःख वाटतं की मी माझ्या लोकांना का सांभाळू शकलो नाही. मी माझ्या लोकांना का संस्कृतीकडं की ज्याचा विकास महत्त्वाचा आहे, स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा नाही. हे मी पाळणारा माणूस, माझा आजोबा पाळणारा माणूस, माझे चुलते पाळणारे माणूस, आमचं सगळं घर हे पाळतं की जनता ही जनतेसाठी असतं. राजघराण्यात नुसतं जन्म घेऊन होत नाही आणि स्वतःला राजा समजून राजघराणा होत नाही. राजाची भावना ज्यांच्या मनात असते त्याला राजघराण्यात जन्म घेण्याची गरज नसते. राजा हा दुसऱ्यासाठी जन्माला आलेला असतो. आणि अशा वेळेस अशा परिस्थितीत की आज सगळं पलटलेलं आहे, काय तुम्ही बोल. आज दुपारी जी तुम्ही आला नाही लोक फारशी, मी जास्त बोलवलं नाही. पटेल नावाचा एक तज्ज्ञ हत्ती गवत जे असतं त्याच्यापासून आपल्याला गॅस तयार करून हत्ती गवताची लागवड करण्यासाठी तो म्हणाला की एवढं मोठं कृषी विद्यापीठ आनंदमधला, म्हणजे जिथं ही डेअरी आहे ना गुजरातची कुठली अमोल, तिथला माणूस तो बघून चकित झाला. त्यांनी सांगितलं की हत्ती अहो हे उसाला पूरक असं हे तयार होणार आहे. मी पर्याय म्हणणार नाही. 3 महिन्यांनी तुम्हाला हे कापायला मिळणार. प्रल्हाद पाटलाला का हो हे कधी जमलं नाही. प्रल्हाद पाटलाला शेती महामंडळाच्या कामगारांचं चेअरमन कन मधुकर विषयानंद मिरवायला मिळालं इथपर्यंत समाधान. कुठला प्रश्न शेती महामंडळाचा सुटला प्रल्हाद पाटलांचं एवढं मला समजावून सांगा. या खासदारांनी दिल्लीतनं किती पैसे आणलेत. ते पालखी मार्गाचे पैसे आपल्याला सांगतो. पालखी मार्ग हा काय फक्त फलटण तालुक्यासाठी होता का? आळंदीपर्यंत हा मोठ्या 4-5 तालुक्याचा 2 जिल्ह्याचा प्रश्न ते मी आणलं. अरे तू काय आणलं? काय तर गडकरी साहेबांच्या बरोबर विमानातनं फिरला, त्याच्यात हवाई सुंदरी होती का नव्हती ते तरी सांग. काय हा माणूस हो, हे काय सोपं आहे का हो सगळं?
त्याच्याबद्दल बोलायला तर मला तर कंटाळा झाला आहे. मी आपलं तुम्हाला खरं तर सांगतो, सासवडला इथं दत्ताबापू बसलेत, बोलायचे ते मी व्यवस्थित बोललेलो आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल कुठलाही वैयक्तिक राग नाही. त्या माणसाने कधीही कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही. आगवण्याचं त्याचं पैशाचे व्यवहार होते का नव्हते हे बघायचं मला काही कारण नाही आहे. मला जे दिसलं यूट्यूबवर, आगवण्याच्या मुली आत्महत्या करायचा प्रयत्न करतात आणि त्याला जर हा म्हणत असेल की तुम्ही सुरुवात केलं, त्याच्या बायकोला फोन करून सांगितलं त्या आगवण्याच्या की हे तुम्ही सुरू केले, त्याचा शेवटही मी करणार आहे, अशा माणसाला तुम्ही मतं टाकता. तुम्हाला मुलं बाळा नाहीत, तुम्हाला नातवंड नाहीत का 500 रुपये दिले म्हणून लगेच सगळं पुढचं झालं? अरे कुठंतरी तुम्ही विचार करा की हा माणूस आहे का कोण हैवान आहे? मला म्हणतोय मी मुंजा आहे, हा वेताळ आहे. अहो काय बोलतो आपण? वयाचा आदर नाही. आपण ज्या घरात जन्मलो त्याच्यातलं सर्वश्रेष्ठ घर हे आमचं. तर ते म्हणते 2 संस्थानं होती, एक मलठण आणि एक फलटण, आणि हिंदूराव तिथला राजा आणि याचा बाप निळकंठराव तिथला राजा. आता काय बोलायचं? आता इतिहास लिहायला लागलाय. काय तिचं काय बोलत असतो? काय गोळ्या बिळ्या खातो का काय मला काय कळत. आणि पाण्याचा प्रश्न संजूबा बोलले खरं, तुम्ही एवढे बागायतदार आहात, एकाचा ऊस तरी कमी झालाय का? एकर हातवर करून सांगा. माझा ऊस बारामतीला पाणी गेलं म्हणून माझा 5 एकर होता, तो 4 एकर झाला. आहे हिंमत? आता वाढला तर मग काय पाणी चोरल्याशिवाय वाढतोय का? हे निरादेवरचं पाणी त्याने जरी बारामतीने घेतलं तरी आपल्याला कमी पडत नाही. त्याचं कारण असं आहे, पत्रकार बंधू हे नीट लिहा, चौकट जमली तर टाका पवारसाहेब. आणि हे बोललो मी सासवडला, कोणी लिहिलं नाही की आपण जे हिशोब काढतो, नीरा नदी भीमेला मिळते, भीमा नदी कृष्णेला मिळते, आणि कृष्णेला सांगलीच्या बॉर्डरवर राजापूरचं एक बंदर आहे, तिथं CWCचा 1 मीटर आहे, तिथं सबंध कृष्णा खोऱ्यातलं पाणी एकत्र होतं. कोल्हापूरमधनं, सांगलीमधनं, पुण्यामधनं, आपल्याकडनं, सातारकडनं, आणि त्याचा हिशोब CWC काढतं आणि लवादाप्रमाणे जातं. तर आपण शहाणपणा असा केला की खरीपाचं पाणी जे असतं ते तुम्हाला आता मिळतंय, मिळालं मागच्या वेळेस, खरीपाचं मिळालं का नाही एवढं सांग. हे आम्ही दाखवतच नाही. बारामतीने घेतलं, काय बिघडलं? आपलं पाणी आपल्यापर्यंत गेलं. हे बारामतीत काही गेलेलं नाही, अर्धा पाऊण TMC जास्त गेले. आणि ह्याने तर सांगोल्यात अहो कृष्णा महामंडळाची स्थापना वगैरे तर हा विषय सोडूनच. मला कृष्णा महामंडळाचं एक चित्र आठवतंय. हे हैराण केलं होतं मी मनोहर जोशी. कमीत कमी 5 आमदार घेऊन आम्ही त्यांच्या उरावर जायचो ना. आम्हाला मंत्रिपद नको, आम्हाला फक्त आमचं पाणी द्या, कारण आम्ही दुष्काळी भागाचे लोकप्रतिनिधी आहोत. मोठ्या माणसाला पाडून आम्ही आमच्या लोकांनी काही अपेक्षेने ठेवलेले आहेत. मग तेच मुख्यमंत्री इथं आले, त्यांनी कबूल केलं. त्यांनी पहिले कृष्णा महामंडळाला, काय महामंडळ आहे? कृष्णा महामंडळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, कर्ज रोखे बाजारात घ्यावे, ज्याला शेअर्स म्हणतो आपण. हे शेअर्स घ्यायचे आणि त्यांनी धरणं बांधायची, ही कल्पना मी काढली. या कल्पनेला मर्यादेच्या बाहेर यश मिळालं आणि म्हणून हे सगळं झालं. हे म्हणतात निरादेवरचं पाणी मी आणलं. धरणच झालं नसतं तर पाणी कुठनं आलं असतं? धरणच झालं नसतं तर 66 किलोमीटर खंडाळ्यापर्यंत कालवा आला, तो मीच काढला होता. उलट पक्षी यांचं सरकार आलं तर 10 किलोमीटर लोणंदच्या पुढे या कापडगावपर्यंत पाणी यायची व्यवस्था मी केलेली होती. ती यांच्या सरकारने, तत्कालीन सरकारने सगळ्याला स्टे दिला, त्यात त्या टेंडरलाही स्टे दिला. अहो किती सांगायचं यांचं? हे सगळं जे चाललेलं आहे हे तात्कालिक इलेक्शनसाठी यांचं चाललेलं असतं. आणि आजही ते उभे राहत आहेत, आजही प्रचार करतायत, आज या कांबळेसारखं बुजगावणं उभं करतायत. त्यांना माहिती आहे की आपली पद भारतीय जनता पार्टीच्या दरबारात खासदारकीत संपलेली आहे. आणि जर आमदार निवडून आणला तर मलठणमध्ये जाऊन बाणगंगा नदीत मासे पकडण्याशिवाय दुसरा धंदा राहणार नाही. हे पक्क आहे.
आणि त्यासाठी त्यांचा जीवाचा आटपट चाललेला आहे. त्यांना काय करायचं ते करून द्या. मी तुम्हाला माझ्या केलेल्या कामाची पावती आणि तुमच्या भविष्याची जी सुरक्षितता ठेवण्यासाठी यावेळेस मी इथं उभा आहे. इथं उभा आहे. हे सगळं केलं हे कोणाच्या हातात देऊ? हे उपळे गावालेच त्याचे पगार वेळेवर होतात. इथं युनियनची लोक बसलेली मला दिसतात. युनियनमध्ये स्वराज्य डेअरीची स्वराज्य कारखान्याचे कामगार घातले गेले की नाही सांगा पहिलवान? घातले गेले की नाही इलेक्शनच्या दृष्टी? खरं का खोटं आहे मला सांगा. कसंही करून पाटलाला तिथं अध्यक्ष व्हायचं होतं म्हणजे आपलं काहीच राहत नाही. निदान दारू साहेबाला ताप द्यायला तर ते पद उपयोगी पडलं असतं. ही भावना यांनी म्हणायचं कमीच बंद पडतं. आणि आपण म्हणायचं काय उपळव्यात किती अत्याचार होऊन द्या, किती बिलं मागायला गेलेल्या माणसाचं रक्त सांडून द्या, आम्ही त्याच्या विरुद्ध चकार शब्द बोलणार नाही. हे पलटण तालुक्याने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून गेले 5 वर्ष नाही 10 वर्ष पाळलेलं आहे. आणि ज्या प्रल्हाद पाटलांनी तुमचे संसार बुडवले त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जर आम्हाला नाकारणार असाल आता तुमच्यासाठी काय करू एवढं मला जाताना सांगा. आता काय राहिलं आहे करायचं? मला काय करायचं आहे भविष्यात? हे तर ठेवायचंच आहे ठेवायचं. आज CBG सारखी ही CBG तुम्हाला कळेल 15 दिवसात काय भरलं. ऊसा एवढं प्रत्येक बागायतदाराला मी विचारत होतो की तुम्ही का ऊस लावता? का उत्तर मिळतं? त्याच्यात रोगराई नाही, त्याच्यात जास्त बघायला लागत नाही, भाव हे खात्रीचे आहेत इतर पिकांच्या मानाने. या सगळ्या गोष्टी तुम्हीच मला सांगत होता. आज त्या ऊसाच्या जातीतलीच एक जात म्हणून तुम्ही आज 4-5 पांडव समोर गुरासाठी चारता. त्यालाच आपण मुख्य पीक करून त्याच्यापासून नैसर्गिक बायोगॅस तयार करून आणि बाकीचे त्याचे उपपदार्थ काढून महिन्यात नाही एकदा 5 ते 4 वेळा कापणी त्याची कराल. हे पैसे तुमच्या दारात आणायचे का नाही याचाही निर्णय तुम्हाला घ्यायला पाहिजे. हे करू शकतात. आज या रणजित नाईक निंबाळकरांच्या कारखान्यावर आत्ताच तो म्हणतो ना एशिया खंडातली सगळ्यात मोठी डिस्टिलरी 900 कोटी रुपयाचा कर्ज आहे. किती? मला तर आकडे लिहिता येणार नाहीत. तुम्हाला कोणाला येत असलं तर बघ. ते कोटीच्या खाली फिरतच नाहीत आणि हे आहे ते घालवतात. अहो मी काय ऐकलं या साखर व्यापाऱ्यांच्याकडनं. तुमच्या गोडाऊनमध्ये आता इथं शरदराव बसलेत. गोडाऊनमध्ये बाहेर थप्पी पोत्याची आणि मागं काहीच नाही. आणि ते बँकेला दाखवायचं आणि तेच व्यापाऱ्याला दाखवायचं आणि तीच पोती. अहो खरं का खोटं सांगा मला माऊली. तेच पोतं 4 जणांना विकायचं. आता या कारखान्याचा डबा वाजल नाही तर काय होईल? मी 85 सालपासून पाटलांना सांगतो हे पाटील हे चुकीचं चाललं आहे, अत्यंत चुकीचं चाललं आहे. तुम्ही घातक खेळ करता आणि तुमचा फुगा आज ना उद्या फुटेल. फुटला आणि ते रामराजांच्यामुळे फुटला. मी तुम्हाला सांगितलं हे उद्योग करा. मी तुम्हाला सांगितलं की पैसे कसे इकडून तिकडं फिरवा. मी तुम्हाला सांगितलं धनंजय पाटलाच्या इस्टेटीवर पैसे कर्ज काढा आणि ते कुठं घातले त्यांनी कोणी. मी तुम्हाला सांगितलं 14 कोटी रुपये कामगारांचे थांबवले. कापले तर कापले. त्यातले परवा 7 कोटी मिळाले की नाही सांगा? 3 कोटी कसा? जे उपोषण करते होते त्यांना मी सांगत होतो की तुम्ही पार्टी व्हा. मी प्रल्हाद पाटलाच्या विरुद्ध तुम्हाला केस करायला सांगत नाही आहे. मी PFच्या डिपार्टमेंटच्या विरुद्ध केस करायला सांगतो. आणि ते जर या उपोषणकर्त्यांनी केलं असतं जे रिटायर झालेले कामगार आहेत त्यांचे जे काही पैसे राहिले होते ते या 4-5 कोटीत सहज निघून गेले असते. शंकर यांनी करायचंच नाही ठरवलं. त्याला आपण काय करू? काही जरी झालं आता प्रल्हाद पाटलांना पडणारी स्वप्न. प्रल्हाद पाटलांना दुबईमधनं 150 कोटी येणार होते. खरं का खोटं? खरं का खोटं एवढं सांगा. अहो शरदरावला काय तुम्हाला माहिती आहे? स्टँडवर शंकरराव कोणाचं कोणाला माहीत नाही एवढं सांगा. आणि माझं तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात तिथले तर जरा इलेक्शन असतोपर्यंत स्टँड बंद करा. सगळ्यांनीच करा. नाही तर मी येऊन बसीन तिथे. चालेल का? मला काय वाटत नाही. तुमची दुकानं नाही माझंच दुकान चालू ठेवा फक्त. आता तुमची पडून द्या मग.
काय करायचंय तुमच्या दुकानाला? माझं दुकान बंद पडलं तर तुमचं दिवाळच आहे. आपा हे कुठंतरी थांबवायला लागणार आहे आणि ही ताकद आज जी वाया घालवायला लागते. आज एवढ्या सगळ्या भानगडीत सीपीजीचं उडकलंच ना, उडकलं की नाही एवढं सांगा. तुम्ही म्हणणार काय होणार आहे? काय नाही, उसाला पर्याय म्हणून होणार आहे, उसाला पूरक म्हणून होणार आहे. उसाला 50-60 हजार रुपये तुम्हाला मिळतात. एवढेच पैसे त्याच्यातनं मिळणार, विना सहाय्यच मिळणार आहेत. जे ऊसात कारखान्यात आपण करतो की त्याची कापणीपासून सगळं हे आम्ही करणार, आमची कंपनी करेल आणि ती तुम्हाला देऊन टाकेल आणि ऊसाचं त्याचं जे काय करायचं ते करतील, गॅस तयार करतील, नाही तर खतं तयार करतील, काय करायचं ते करतील. तुम्हाला ऊसा एवढे पैसे मिळाले तर तुमचं भागतंय की नाही एवढं सांगा बस. आणि तेवढी जबाबदारी माझी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची कंपनी मी काढणार आहे आणि यावेळेस मीच चेअरमन होणार आहे, आधीच सांग. हे बाकीच्या कोणाचं ऐकणार नाही. आणि तुमच्या हातात सत्ता दिली ती त्याचं उदाहरण सुरवली. त्याचं उदाहरण आता नावं घेऊ नका. आज मला आनंद आहे की गाडे साहेबांचे चिरंजीव आमच्याबरोबर आहेत. मुलगा इथं आला, मला फार बरं वाटलं. गाडे साहेबांच्यासाठी तर आम्ही आलो. गाडे साहेब सोडले तर चिमटरावून आमची काय भांडणं होती. कोणाकडे कारखाना जाणार होता, आम्हाला काय करायचं होतं. फलटण आमच्याबरोबर होतं, लोक आमच्याबरोबर होते, दुष्काळी भाग आमच्याबरोबर होता. साखर कारखाना तेव्हा आला नसता काय फरक पडला असता. हे सगळं केल्यानंतर गोळाबेरीज इथं एकच आहे की हा निर्णय तुम्हाला फायनल घ्यायला लागणार आहे की आपल्याला विकासाच्या दृष्टीने आणि पुढच्या पिढीसाठी आपण नको त्या माणसाच्या हातात पैसे देऊन, सत्ता देऊन आपलं भविष्य जे सुधारलेलं आहे, हे काळं कुट्ट झालेलं होतं. मला तुमच्या व्यापाऱ्यांचंही कौतुक वाटतं. व्यापारी होते का नव्हते खंडाळ्यात? होते का नव्हते सांगा ना सुरू. होते की नाही बाळासाहेब? कुठे गेले व्यापारी आहेत? आता म्हणतात रामराजांनी कारखाना चालू केला, इकडची लोकांना संपन्नता आली, पैसे आले, इकडची लोक आता डीमार्टमध्ये जातात, मग आमचं वाटोळं रामराजांनी केलं. ह्या डोक्याच्या पुढं आता काय करू एवढं सांगा भगवान. हे बोलायचं आणि ते माझ्या कानावर येईल असं मुद्दाम बोलायचं, नावं नाही घेणार. इथं कोण कोणाचं हे मला बऱ्यापैकी कळायला लागलेलं आहे. सगळं कळत नाही अजून, बावक्या तर फाट झाल्यात. मला विनोदाचा भाग सोडा म्हणजे मला चुकतंय कुठे एवढं मला जाणून घेण्यासाठी मी इथं आलो आहे तुमच्यासमोर उभं. 30 वर्ष तुमच्यासाठी दिली. मला पुढची 30 वर्ष तुम्ही सुरक्षित ठेवण्याची हमी देणार आहात की नाही एवढाच खरा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचं आहे. आणि कोण कुठल्या पार्टीत जात आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपलं कोणाशी भांडणं आहे. आपल्याला आपलं तालुक्याचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी जो मदत करेल त्याच्या पार्टीत आपल्याला जायचं आहे, संपलं. तो कोण सुरक्षित ठेवेल हा निर्णय मला काहीतरी द्या की का सगळेच तुम्ही ठरवा. मुंबईत काय चाललंय तुम्हाला स्टँडवर कळतं. मी तुम्हाला सांगतो ते इथंच तिकीट मीठ लावून लगेच कळलं का. ही स्टँड मला परत सत्ता मिळून दे, तू स्टँडच उठवला नाही तर बघ. अहो 10 गावं बरबाद करतोय तू. आता नितीन शाहूराजांना भेटायला गेलो, असा टिंगलीत विषय निघाला. म्हटलं नितीन किती वाजता घरी जातो तू? मला म्हणला मी 5:30ला जेवतो, 6 वाजता मी स्टँडला जातो आणि शरदराव आणि मी शेवटचे 11:30-12ला घरी जातो. आता ह्याच्या पुढे काय करायचं बाळा? हे आपले व्हाईस चेअरमन. हे तीर्थक्षेत्र आहे. गंगोत्री नाही, यमुनोत्री नाही, ब्रह्मपुत्रा नाही. स्टँड हे 10 गावं बिघडवतात बसल्या बस. आणि काय नाही, प्रत्येक नेत्याचं हॉटेल ठरलेलं, जागा ठरलेली, इकडून तिकडं तिकडून इकडं सगळं मला पाठ आहे सर. आम्ही तुम्हाला खरं सांगतोय, मी येऊन बसायला लागलो तर दुकानं बंद होत. तुमच्याकडे कोणी देणार नाही एवढं लक्षात. पापा माझा ऐका की एकमेकाचे पाय ओढायचं तेवढं थांबा. मी कशाला येतोय की एक आमचं फलटणचं म्हणाला डेक्कनच्या कट्ट्यावर बसलो होतो. अरे मी डेक्कनच्या कट्ट्यावर बसलो होतो का नव्हतो हे तुला माझा तुझा जन्म तरी झाला होता का? ते आहे 150 आमच्याकडे.
आणि हिंदूरावने मला कट्ट्यावरून आणलं. आता हिंदूरावसाठी काय बोलू तुम्हाला? हिंदूरावचा संसार 95 ते 99 मी चालवला आहे. तुम्हाला खरं सांगायचं, हे बोलू नये दुसऱ्याबद्दल, घर आहे आपलं. हा काय सांगतो मला, 1.5 दमडेचा साप होतो, काय त्याला कळते त्यात? एवढं सगळे इंग्लिश बोलतो, फडाफडा बोलतो. तू आता कोणाला तरी म्हणला, मी म्हणलं सासवडला की त्याच्या मुली चांगल्याच बिचाऱ्या मला भेटल्या. मी गेलो होतो गव्हर्नरकडे, तिथे दात वचकत रस्त्यातच उभं होतं. त्याच्या मंडळी होत्या आणि त्याच्या मुली होत्या. त्या मुलींनी आपलं मला नमस्कार केला, मी नमस्कार केला, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या मंडळी माझ्या मित्राचीच मुलगी आहे, तिला नमस्कार केला आणि पुढे निघून गेलो. तेवढं बोललो की माझ्या मुली कोणी भेटलो यांना. अरे तुला काय करायचं आहे, तू आगवण्याच्या मुली जाळच बसलायस, तेवढं बाहेर काढ की जर. अहो काय त्या आगवण्याचं केलं? त्या आगवण्याबद्दल मला काय सहानुभूती नाही. कार्यकर्ता जपावा का घालवावा एवढं मला उत्तर द्या. आणि एकाने बोलायचं नाही. या तालुक्यातनं एवढं सगळं आगवण्याचं पुराण झालं, एकाने बोलायचं नाही, पत्रकारांनी बोलायचं नाही, कोणीच बोलायचं नाही. अहो ही अजून याच्याहून कुठली दहशत पाहिजे तुम्हाला? तक्रार करायला तयार नाहीत लोक. आणि त्याला जर सत्तेतनं साथ मिळत असेल तर आम्हाला बऱ्याच गोष्टीचा विचार करायला लागेल. आणि मग आमच्या तालुक्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी 76व्या वर्षी मी संघर्षाला उतरणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि हा संघर्ष कदाचित माझ्या आयुष्यातला शेवटचे इलेक्शन असू शकते. आणि मला त्याचा कंटाळा आला आहे. मला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. मला कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचं एक क्षेत्र नवीन तयार झालेलं आहे. ती मुलं मला तयार करायची. काय कृत्रिम बुद्धिमत्ता? तुमच्या मोबाईलवर जाऊन बघा, सगळे मोबाईलवर मेसेज जे करता ना, त्यापेक्षा AI बघा, मग कळेल मामा काय भानगड आहेत. संबंध चित्र बदलणार आहे. डाटा ही संपत्ती होणार आहे. डाटा म्हणजे काय? माहिती. दीपक चव्हाणांच्याकडं काय आहे काय नाही, दीपक चव्हाणांची आई कोण आहेत, वडील कोण आहेत, हे अमुक तमुक, हा डाटा. तो आता हे आपण आणायचं का नाही? का प्रल्हाद पाटील आणि रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरच अडकून राहायचं? याने आपलं जीवन एकदा संपवून टाका. तुम्ही माझं फक्त एकच ऐक, यावेळेस आमदार केला, पार्टी बघू नका, काही बघू नका, त्या कांबळेचं डिपॉझिट घालवायची हमी घेताय का सांग. बाकीचं काय मला बोलायचं नाही. काय त्या रणजितबद्दल मला बोलून बोलून कंटाळा आला. काय बोलायचं त्याच्याबद्दल? चांगलं बोलता येत नाही. काय नाही ते चांगलं तर काय बोलणार? बँका बुडवण्या पलीकडे याने काही केलेलं नाही. प्रल्हाद पाटलांनी तेच केलं. हे सगळे बँक बुडव्यांची टोळी आहे, व्यापारी बुडव्यांची टोळी आहे. त्याच्या नादाला लागू नका. हात जोडून विनंती आहे तुम्हाला की ह्या भानगडीत तुम्ही कृपा करून पडू नका. उगाच आपलं काहीतरी येऊन पाटील सांगतो म्हणून तुम्ही जर तिकडे जाणार असाल तर मी परत एकदा सांगतो की परत मला बोलवू नका. धारू साहेब येतील का नाही, रुपारेल मॅडम राहतील की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर त्यांना ताप दिला, आहे ते विकून निघून जाणारी मंडळी आहेत, त्यांना पैशाची गरज नाही आहे. मी त्यांना सांगितलं, माणुसकीतनं ती लोक इथं आलेली. पैसे तर कमावणार, तोटा करायला कोण धंदा करत नाही. पैसे कमावणार पण माणुसकीने कमावणार, बँका न बुडवता कमावणार, तुमचा संसार सांभाळणार. अहो तुमच्यातला एक तो पैलवान कुठं होतो, कामगार पडला होता बघा, पंडित का काय तो मेला बघा, पंडित प्रीती मॅडम रात्रभर झोपले नाहीत शंकर. इतके माहिती मिळली की हा कामगार आपल्याकडं खरंय का कुठे जगतात. अशी माणसं तुम्ही सांभाळणार नसाल. त्याच्या आधी शिरगावकर, काय शिरगावकरांनी पाप केलं होतं, नीट चालत होतं ना. आणि तेव्हाही प्रल्हाद पाटील आणि शामराव भोसले दोघंही माझ्याकडे. अहो इथले मी तुम्हाला माझ्या सांगतो, मी दिवाळीत इथं आलो होतो 2002-2000 हे इथं या स्टेजच्यात 5-25 तुमच्या कामगारांच्या बायका दिवाळीत माझ्याकडे आल्या, रडायला लागल्या आणि मला म्हणाल्या की आमच्याकडे दिवाळी करता येत नाही. तिथनं उठलो, फलटण बँकेत गेलो, मारोजी बँकेत 4 कोटी रुपये पाठवून दिले की नाही. राजू कुठं इथं बसलाय. हे त्यावेळेची गोष्ट. हे काय पाटलाकडे बघून दिले नाहीत, कामगाराकडे बघून दिले. अहो रडल्या दिवाळीत. आम्हाला काही वर मतं टाकतील ना टाकतील, माणूस किती ठेवायला पाहिजे. अरे अशा परिस्थितीत तुम्ही हीच लोक, हेच घोडे माझ्यासमोर नाचवणार असाल. आणि जर मग विकासाला कुठं मी कमी पडलो आणि ह्याच्यातच जास्त वेळ गेला
तर त्या सगळ्या सत्यनाशाला तुम्ही जबाबदार राहणार हे बाकी नक्की आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे विचार करून आपल्या भविष्यासाठी ही राजकीय क्षेत्रातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली लोक घालवणं गरजेचं झालेलं आहे. इथं पार्टीचा प्रश्न राहिलेला नाही. हे दोघं आधी कुठले होते? काँग्रेस पार्टीत. प्रल्हाद पाटील कुठल्या पार्टीत आहेत ते त्यांनाच माहिती असतं. सकाळी 6ला उठले की शरद पवार माधवराव आपट्याला घेऊन, दुपारी पृथ्वीराज चव्हाण हिंदूरावला घेऊन, तिसऱ्यांदा मंत्री कोण विलासराव गुंडाळकर आला की लगेच घरी बोलवून माझ्याकडे या. अहो हे कुठपर्यंत नाटकं चालायची? ही नाटकं थांबवणार असेल तर मला या भानगडीत पाडा, नाही तर मी माझं नाटक असं तयार करणार आहे यावेळेस. तुम्हालाही मी सांगून जाणार आहे, मी यावेळेस या दोघांना सुट्टी देणार नाही आहे. काय जे व्हायचं आहे ते होऊन द्या, त्यांना काय करायचं ते करून द्या. अगदी तोंडावर आलं आहे. एकच पट्ट्या या साखरवाडीतलं नाव घेणार नाही. तोच त्यांच्याकडे परवा 22 लोक घेऊन गेला होता सुरवडीला की तुम्ही आमच्या घरादाराचं काय केलं आहे. नाव घेणार नाही. बाकीचे कोण तुमच्या तिथे दम नाही कोणाच्यात त्यांच्याकडे जायचं. उलट वाढदिवस आला हे चालली तिकडे, अमुक झालं हे चालले तिकडे. अरे थांबवा, बिंदास जा की हा कारखाना सोडून जा, तुम्हाला कुठं जायचं आहे तिथे. त्यांनी चूकची फॅक्टरी चालवायला घेतली काय काढली आहे तिथं जाऊन बसा. आमचं कुठं काय म्हणणं. सुरवडीला डिस्टिलरी आहे का नाही, मग जाऊन बसा तिथं. आपल्याला काय करायचं. पाहिजे फायदा तर रामराजे आणि मताला रणजित नाईक निंबाळकर आणि प्रल्हाद पाटील. हे समीकरण यापुढे सहन केलं जाणार नाही. आणि सर्वसामान्य माणसाला सांगायची गरज आलेली आहे की पैसे आणि हिंदुत्व, नामुगन तमुक या सगळ्या गोष्टी काय नाहीत. पोटाच्या पुढे काही नाही. पोट भरणारा माणूस तोच आपला, पोट भरणारा माणूस तोच धर्म, आणि पोट भरणारा आणि भविष्याची काळजी घेणारा तोच आपला नेता. आणि असा नेता सापडून आपण कुठल्या मार्गाने या इलेक्शनमध्ये जायचं हा निर्णय मी घेणार आहे. आणि या निर्णयाबरोबर आपण राहावं एवढी विनंती करून रजा घेतो. धन्यवाद. श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे, पूर्तता आमची. फलटण पासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल 120 गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प. प्रति गुंठा 3.99 लाखांपासून पुढे. तर मग वाट कसली पाहताय, आजच आपला प्लॉट निश्चित करा. आमचा पत्ता सर्वे नंबर 70/3 मौजे ठाकूरकी, जिजाई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, फलटण, सातारा रोड. संपर्कासाठी मोबाईल नंबर 92 093 13009. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी, कुरवली, खुर्द. बुकिंग संपर्क विनोद भाडगे. मोबाईल 9922 64 31 04. ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक 24 जुलै 2024 पासून सुरू झाले आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत. त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, बंधन बँकेच्या वर, टेलिफोन एक्सचेंज जवळ, फलटण, जिल्हा सातारा. संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर 91 72 29 31 87. आपला प्रवेश आजच निश्चित करा.